तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर रिसेंटली MIDC ज्युनियर इंजिनिअरचा जो पेपर झाला होता त्याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही ब्रांचेसचा एकच कॉमन पेपर होता. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे दोन्ही क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. तर हे जे लेक्चर आहे ते येणाऱ्या AEच्या एक्झामसाठीच MIDCच्याच ह्याच्यासाठी फायदेशीर होईल. मी तुम्हाला टॉपिक वगैरे कळतील आणि मोस्ट इम्पॉर्टंटली की BMC JE किंवा आपला ज्युनियर इंजिनिअरचा किंवा सब इंजिनिअरचा जो आपला पेपर होईल त्याच्यासाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट होईल, कारण सेम IBPS कडूनच पेपर घेण्यात आला होता आणि त्याच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही ब्रांचेस एलिजिबल आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स आपण इथे बघूया. इलेक्ट्रिकल डिस्कस करूया डिटेलमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा पहिला क्वेश्चन आहे, विच पॅरामीटर रिमेन्स द सेम इन प्रायमरी अँड सेकंडरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. ओके, तो मेकॅनिकल मशीन्स इलेक्ट्रिकल मशीन्सचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आहे, विचारलं आहे की प्रायमरी आणि सेकंडरी साईडला ट्रान्सफॉर्मरच्या कुठला जो पॅरामीटर आहे तो कॉन्स्टंट राहतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 गोष्टी आहेत त्या कॉन्स्टंट राहतात. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली म्हणजे पावर, दुसरी गोष्ट म्हणजे फ्लक्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे की ट्रान्सफॉर्मर इज अ कॉन्स्टंट पॉवर, कॉन्स्टंट फ्लक्स आणि कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. याच्यामध्ये चेंजेस होत नाही. जरी व्हेरिएशन झाले तरीसुद्धा ते परत आपल्या ओरिजिनल कंडिशनवर येतात. तर त्यामुळे ह्या 3 ऑप्शनपैकी फ्रिक्वेन्सी आपला इथे करेक्ट ऑप्शन होईल. पॉवर, फ्लक्स आणि फ्रिक्वेन्सी या 3 गोष्टी आहेत ते ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट राहतात प्रायमरी आणि सेकंडरी साईड आपण कम्पेअर केलं तर. दुसरा क्वेश्चन होता, इन ACSR कंडक्टर विच इन्सुलेशन मटेरियल इज यूज बिटवीन द स्टील अँड द ॲल्युमिनियम. तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला ACSRचा फुल फॉर्म माहिती पाहिजे. तर ACSRचा फुल फॉर्म काय आहे? ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स. ओके, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स असा आहे ACSRचा फुल फॉर्म. याच्यामध्ये काय असतं, इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, जो मधला पोर्शन आहे सेंटरच्या आसपासचा तो थोडा वेगळ्या कलरने दिसतोय, थोडा डार्कर शेडमध्ये दिसतोय, कारण हे असतं स्टील. आणि ह्याच्या बाहेरचा जो कंडक्टर जो आपण यूज केले थोडा लायटर शेडमध्ये आपल्याला दिसतोय तो आहे ॲल्युमिनियम. म्हणजे ॲल्युमिनियमचे जे कंडक्टर असतात आणि त्याला मध्ये सेंटरला आपण स्टील प्रोव्हाइड केलेलं असतं, बिकॉज ऑफ त्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली मिळावी म्हणून. त्याचं तुम्ही डायग्राम बघितले, ह्याच्यामध्ये एक ओरिजिनल इमेज आहे. तर ह्याच्यामध्ये कुठलंही इन्सुलेशन आपण ॲक्च्युअलमध्ये यूज केलेलं नाही आहे. तर आय डोंट नो की एक्झॅक्ट क्वेश्चन हाच होता किंवा थोडे काहीतरी व्हेरिएशन असतील. तर ऑप्शन्स काय असेल, तर त्याच्या अकॉर्डिंग जर ऑप्शन असेल, जर सेम एक्झॅक्ट क्वेश्चन असेल तर आपण एअर इन्सुलेशन होतं असं म्हणू शकतो, कारण प्रॉपर दुसरं कुठलंही इन्सुलेशन आपण ह्याच्यामध्ये यूज करत नाही. ओके, तर एअर इन्सुलेशन ह्याच्यामध्ये करेक्ट उत्तर येऊ शकतं जर क्वेश्चन असाच असेल तर. नेक्स्ट बघूया, VI आणि F म्हणजे व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केले होते आणि एक 30 डिग्रीचा अँगल दिला होता लॅगिंगमध्ये. तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असं त्यांनी विचारलं होतं. तर सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे तो UPSSC JEच्या एक्झामला विचारला गेला होता 2022ला, की त्याने एक व्होल्टेज दिलेलं, अगेन फ्रिक्वेन्सी दिलेली, इंडक्टिव्ह सर्किट असं म्हणालेले आणि करंट पण दिला होता आणि लॅगिंग 30 डिग्रीचा अँगल होता आणि फाइंड द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती पण असेल, तो म्हणजे XL. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण XLने दर्शवतो. तर XL असतो 2πF आणि L, ज्याच्यामध्ये 2π दा माहिती आहे आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. F असते ती असते फ्रिक्वेन्सी आणि L म्हणजे इंडक्टन्सची व्हॅल्यू आपल्याला हेनरीमध्ये दिलेली असेल तर. पण आपण इथे क्वेश्चनमध्ये जे चेक केलं तर L म्हणजे इंडक्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कुठेच तिथे दिलेली नाही आहे. त्याने त्याच्याऐवजी व्होल्टेज दिलेलं आहे, करंट दिलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि एक 30 डिग्रीचा अँगल आपल्याला दिला आहे. तर हा जो 30 डिग्रीचा अँगल असतो तो कशामध्ये असतो? ओके, तर लॅगिंग आहे. तर त्यामुळे मी व्होल्टेजला जर सपोज रेफरन्स कन्सिडर केलं, हा जो व्होल्टेज आहे ॲट अन अँगल जर मी 0 डिग्री कन्सिडर केलं, तर लॅगिंग सर्किट असल्यामुळे जो करंट असेल त्या सर्किटमधून फ्लो होणारा तो लॅग करेल 30 डिग्रीने. म्हणजे इथे मी -30 डिग्री असं लिहू शकतो, कारण 30 डिग्रीने करंट आहे तो लॅग करेल. V ॲट अन अँगल -30 डिग्री असं आपण लिहू शकतो. म्हणजे व्होल्टेजपेक्षा तो 30 डिग्रीने मागे लॅग करतो. पण आता ह्या ज्या अवेलेबल डेटावरून आपण कसं पोचू शकतो आपल्या क्वेश्चनच्या आन्सरकडे, हा थोडा चांगला लेवलचा क्वेश्चन होता. तर आपल्याला एक पॉवर ट्रँगल तर माहिती असतो, सिमिलरली इम्पिडन्स ट्रँगल पण आपल्याला माहिती असतो, इलेक्ट्रिकलच्या मुलांना माहिती असेल. इथे आपण रेजिस्टन्स ड्रॉ करतो, इथे असतो आपला रिॲक्टन्स आणि इथे आपण टोटल जो इम्पिडन्स असतो तो आपण इथे लिहितो आणि ह्याच्यामध्ये आपण जो काय कॉस फाय अँगल किंवा जो फाय अँगल जो आपण कन्सिडर करतो, जो इथे 30 डिग्री आहे तो आपण इथे लिहितो. तर कॉस फायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पॉवर फॅक्टरचा, तो काय असतो R/Z, करेक्ट.
आणि दुसरा असतो साइन फाय. साइन फाय काय असेल तर तो म्हणजे एक्स भागिले झेड अपोजिट अपॉन हायपोटिनियस. करेक्ट. तर हे दोन व्हॅल्यूज, या 2-3 व्हॅल्यूजचा आपल्याला माहिती आहे. तर ह्याचाच यूज करून आपण सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करूया. तर इथे आपल्याला जो व्होल्टेज आणि करंट दिला आहे ह्या दोघांच्या हेल्पने आपण टोटल इम्पिडन्सची म्हणजे जे झेड आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. झेड इज इक्वल टू V/I. ओके. बऱ्याच जण तुम्हाला ओम्स लॉ प्रमाणे माहिती असेल की R इज इक्वल टू V/I, पण आपण डायरेक्टली DC सर्किटमध्ये कन्सिडर करू शकतो. AC सर्किटमध्ये आपण झेड कन्सिडर करतो कारण तिकडे इंडक्टिव्ह रिॲक्टन्ससुद्धा पिक्चरमध्ये येतो. तर त्यामुळे झेड इज इक्वल टू V/I. R इज इक्वल टू V/I हे करेक्ट आहे, पण हे DCमध्ये आपण फक्त म्हणू शकतो. आणि जर AC मध्ये कन्सिडर केलं तर आपण इम्पिडन्स ह्याला म्हणू शकतो झेड इज इक्वल टू V/I. ह्याची जी व्हॅल्यू काढली एक्झॅक्टली ते येईल 390 डिवायडेड बाय 30. म्हणजे किती येईल हा 13 जर केला तर होईल 30 ओम्स. ही मला झेडची व्हॅल्यू मिळाली. मग आता जर एक्सची व्हॅल्यू मला काढायची इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तर मी झेड मल्टिप्लाय बाय साइन फाय असं करू शकतो. तर हे होईल झेडची व्हॅल्यू आहे 30 मल्टिप्लाय बाय साइन आणि फाय म्हणजे आपला आहे अँगल म्हणजे 30 डिग्री. ओके. इथे प्लस किंवा मायनस घ्यायची गरज नाही. फाय आहे तो अँगल आहे. ऑलरेडी त्यांनी लॅगिंग इथे मेन्शन केलेला आहे. तर साइन 30 किती होतो हाफ होतो. तर मग 30 मल्टिप्लाय बाय 1/2 विच इज इक्वल टू 15 ओम्स आपलं इथे करेक्ट उत्तर येईल. तर अशा प्रकारे जर क्वेश्चन आला त्याला आपण टॅकल करू शकतो. हे आपल्याला माहिती असतं नेहमी की इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, पण कदाचित सेम डेटा आपल्याला मिळणार नाही. तर त्यामुळे थोडा बहुत चेंजेस आले क्वेश्चनमध्ये तर तुम्हाला तिकडे टॅकल करता आलं पाहिजे. ओके. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. खरंच चांगल्या लेवलचा क्वेश्चन होता. देन इन स्टार कनेक्शन द लाईन करंट वॉज गिवन अँड फेज करंट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तर स्टारमध्ये कसं असतो मी ते डायग्राम एकदा ड्रॉ करतो. बऱ्याच वेळा आपण डिस्कस पण केलेलं आहे. तर रिसेंटली शॉर्ट्समध्ये वगैरे पण मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. हे आपलं स्टार कनेक्शन आहे. इथून असतो फ्लो होणारा तो आपला असतो लाईन करंट आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटपासून न्यूट्रल पॉईंटपर्यंत. सपोज मी त्या आर फेज घेतला, हा वाय हा बी आणि इथे आहे न्यूट्रल. तर आरपासून एनपर्यंत जर मी इथे सपोज एक वाइंडिंग ड्रॉ केली, इथून जो करंट फ्लो होतो तो असतो आपला फेज करंट. तर स्टार कनेक्शनमध्ये लाईन करंट दिला आहे आणि फेज करंट फाइंड आउट करायला सांगितला होता. तर स्टारमध्ये जो लाईन करंट असतो तोच माझा फेज करंट असतो. कारण तुम्ही बघू शकता सरळ सरळ जो करंट आहे तो लाईनमध्ये म्हणजे ह्या टर्मिनलपासून तो आतपर्यंत या वाइंडिंगपासून न्यूट्रलपर्यंत सेमच करंट फ्लो झालेला आहे. सिरीजमध्ये आपल्याला दिसतंय. तर त्यामुळे जो लाईन करंट आहे तो फेज करंट आहे. पार्ट जरी नसेल तरी हा फक्त डायग्रामवरून पण तुम्ही इझिली येते समजू शकता. पण जर मला व्होल्टेज विचारलं असतं त्यांनी इथे तर जर लाईन व्होल्टेज आहे ते √3 पटीने जास्त असतं फेज व्होल्टेजपेक्षा. हे झालं स्टारचं. डेल्टामध्ये पण काय आहे, डेल्टाच्या केस पण इथे मी लिहून ठेवतो कारण आपलं मेकॅनिकलची पण मुलं इथे बघत असतील. तर त्यामुळे डेल्टा कनेक्शन जर असेल, डेल्टा कनेक्शनमध्ये कसं असतं जे लाईन करंट असतं ते √3 पटीने जास्त असतं फेज करंटपेक्षा आणि जर लाईन व्होल्टेज असतं ते इक्वल टू असतं फेज व्होल्टेजच्या एवढं. ओके. डेल्टाचं कनेक्शन कसं दिसतं आपल्याला, असा ट्रँग्युलर शेपमध्ये एक दिसतो डेल्टा आणि इथून 3 टर्मिनल ते आपण ह्याच्यातून बाहेर काढलेले असतात. ह्याच्यामध्ये कुठलाही न्यूट्रल पॉईंट नसतो. ह्याच्यामध्ये 3च असतात आर, वाय आणि बी आणि ते आपले टोटल 3च्या जागी 4 दिसत आहेत. म्हणजे हा आर, हा न्यूट्रल, हा बी आणि हा वाय. तर हे 2 फरक पडतो स्टार आणि डेल्टामध्ये. नेक्स्ट एक क्वेश्चन विचारला होता की सिरीज सर्किटमध्ये 2 कॅपॅसिटर असेल कनेक्टेड तर त्याच्यामध्ये चार्ज असेल तर सेम आहे डिफरंट आहे किंवा व्होल्टेज अक्रॉस द इच कॅपॅसिटर आहे तो सेम असेल किंवा डिफरंट आहे असा टाईपचा क्वेश्चन मला समजला. तर त्याच्या सिमिलर टाईपचं क्वेश्चन इथे फाइंड आउट केला तर असा क्वेश्चन मला मिळाला की वेन कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस द DC व्होल्टेज तर त्याच्या अक्रॉस काय असेल, सेम करंट फ्लोज थ्रू इच कॅपॅसिटर इन गिवन टाईम. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण एक डायग्राम इथे काढून घेऊया म्हणजे आपल्याला ॲनालिसिस करायला इझी होऊन जाईल. आणि 2 कॅपॅसिटर सिरीजमध्ये लावले सपोज आणि त्याच्या अक्रॉस मी एक DC सोर्स इथे लावलो की हा प्लस आणि हा इथे मायनस. हा कॅपॅसिटर 1, हा कॅपॅसिटर 2 दोन्ही सेम आहेत, अनइक्वल आहेत, त्यांनी काही दिलेलं नाही आहे. जनरली मी त्याला 2 वेगवेगळे कन्सिडर करतो. काय होईल त्याच्यामध्ये सिरीजमध्ये कनेक्ट असल्यामुळे ऑब्व्हियसली करंट आहे तो सिरीजमध्ये सेम फ्लो होतो. तर सेम करंट फ्लोज थ्रू इच कॅपॅसिटर इन गिवन टाईम. तर जो फर्स्ट स्टेटमेंट आहे ते आपलं करेक्ट आहे. द चार्ज ऑन इच कॅपॅसिटर इज द सेम. तर चार्जच्या बाबतीत आपल्याला सपोज जर माहिती नसेल तर मी इथे लिहितो
करंटचा जो फॉर्म्युला आहे आय असतो आय इज इक्वल टू डी क्यू डिवायडेड बाय डी टी. ओके, आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी म्हणजे चेंज इन चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्याला आपण करंट असं सुद्धा म्हणू शकतो. मी BMC JEEची ऑलरेडी एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे BMC JEEची, तर त्याच्यामध्ये मी फर्स्ट लेक्चरलाच ही गोष्ट आहे की सगळ्यात स्टार्टिंगलाच इनिशियलीच हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की जो करंट आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चार्ज. तर त्यामुळे जर करंट माझा सेम असेल तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर इज ऑल्सो सेम. तर चार्ज पण सेम असेल, करंट पण आपला सेम असेल, पण व्होल्टेज अक्रॉस द ईच कॅपॅसिटर इज द सेम हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. ते डिपेंड करतं कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवर. ओके, क्यू इज इक्वल टू असतो आपला सी आणि व्ही, किंवा जर व्ही म्हणला तर व्ही असतो क्यू डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय सी. तर जरी माझा चार्ज जरी सेम असला पण कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जर माझी डिफरंट असली तर तेव्हा मी एक्झॅक्टली सांगू शकत नाही की दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज सेम आहे की नाही आहे. तर त्यामुळे हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण सिरीज सर्किट असल्यामुळे त्याच्यामध्ये करंट पक्का सेम असणार, आणि जर करंट सेम असेल तर चार्ज पण त्याच्यामध्ये सेम असणार हे आपण शुअर शॉर्ट सांगू शकतो. द चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर इज सेम अँड द सेम करंट फ्लोज थ्रू ईच कॅपॅसिटर इन गिवन टाईम. तर आता इथे 1, 2 दोन्हीच्या दोन्ही करेक्ट आहेत आणि हे दोन्ही ऑप्शन कॉमन करून दिले आपल्याला इथे फोर्थ ऑप्शनमध्ये. तर जर हे एक्झॅक्टली ऑप्शन्स असतील तर चौथा ऑप्शन इथे करेक्ट येईल. तर सिरीजमध्ये आपलं जर कॅपॅसिटर कनेक्टेड असतील तर अशा टाईपचं आपण ॲनालिसिस इथे त्याला करू शकतो. देन नेक्स्ट एक क्वेश्चन होता की कुठल्या टाईपचं इन्सुलेटर आपण यूज करतो 33 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर विच इन्सुलेटर इज यूज बियॉन्ड 33 kV. तर 33 kV पेक्षा कमी असेल तर आपण पिन इन्सुलेटर येथे यूज करतो. 33 kV पेक्षा जर कमी असेल तर पिन इन्सुलेटर आर यूज फॉर होल्डिंग द लाईन कंडक्टर ऑन अ स्ट्रेट रनिंग ऑफ पोल्स. दीज आर कॉमनली यूज फॉर द पॉवर नेटवर्क्स अप टू 33 kV सिस्टीम म्हणजे 33 kV पर्यंत. अँड फॉर हायर वोल्टेजेस यानी की बियॉन्ड 33 kV द युजल प्रॅक्टिस इज टू यूज द सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. म्हणजे आपला जो क्वेश्चन होता की बियॉन्ड 33 kV काय यूज होतो तर सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आपलं करेक्ट उत्तर येईल. इथे मी डायग्राम पण प्रोव्हाइड केलेली आहे. हा आहे पिन टाईप इन्सुलेटर आणि जो राईट साईडला मेन्शन केलेला आहे तो आहे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. दोघांमध्ये काय फरक आहे ते बघून घ्या एकदा. पिन टाईप इन्सुलेटर आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिस्क ऑब्व्हियसली कमी आहे आणि त्याच्या टॉपमध्ये इथे असा ग्रूव्ह केलेला असतो, एक खाच केलेली असते, त्याच्यामधून हा जो कंडक्टर आहे तो पास होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो इन्सुलेटर खाली बॉटमला आपण इथे फिक्स केलेला असतो आणि त्याच्या टॉपवरून डोक्याच्या वरून तो जो लाईन आपली जाते ती ह्याच्यातून पास होते, जो कंडक्टर असतो तो. आणि जर मी सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर कन्सिडर केला तर तो आपण हँग करतो, जो टॉवरचा जो हेड असतो त्याला आपण हँग करतो आणि त्याच्या बॉटम मोस्ट पोर्शनमधून जी आपली लाईन आहे ती याच्यामध्ये पास होते. तर बघूनच आपण या दोघांमध्ये डिफरन्शिएट करू शकतो की पिन इन्सुलेटर कुठला आहे आणि लाईन इन्सुलेटर कुठला आहे. आणि जेवढे नंबर ऑफ डिस्क कमी तेवढं ते आपण लो व्होल्टेजेससाठी यूज करतो आणि जेवढे नंबर ऑफ डिस्क जास्त असतील तेवढे आपण हाय इन्सुलेटरसाठी आपले हाय व्होल्टेजेससाठी त्याला यूज करू शकतो. ऑन अन ॲव्हरेज प्रॅक्टिसमध्ये 11 kVची एक डिस्क असेल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जर एक डिस्क असेल तर ती 11 kV पर्यंत कन्सिडर करू शकते. त्यानंतर जर 2 डिस्क असतील तर 22 kV असं आपण एक रफली आयडिया घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपल्याला फेज व्होल्टेज येते कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. इंडक्शन मोटरचा शाफ्ट आहे तो कुठल्या मटेरियलपासून बनवलेला असतो हा क्वेश्चन होता. ॲज इट इज सेम RSMSSB JEEच्या एक्झाममध्ये विचारला गेला होता 2020ला. तर जर तुम्हाला शाफ्ट विचारला, शाफ्ट कुठल्या मटेरियलपासून बनवला जातो तर नेहमी स्टीलपासून बनवला जातो. तर लक्षात ठेवा, एकतर माइल्ड स्टील किंवा कार्बन स्टील दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. दोन्हीने आपण बनवला जातो. तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन्स काय दिलेले आहेत त्याच्यावर डिपेंड करेल. तर स्टील कुठलं आहे, स्टेनलेस स्टील नाही आहे, स्टेनलेस स्टील चुकून पण करू नका. एक तर कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टील हे 2 ऑप्शन करेक्ट असतील. इथे पण हाय स्टेनलेस स्टील लिहिलं आहे, स्टील बघून डायरेक्टली नका टिक करू. कार्बन स्टील किंवा माइल्ड स्टील या दोनपैकी बनवला जातो. आणि जी फ्रेम असते, जी बॉडी असते इंडक्शन मोटरची ती आपण कास्ट आयनने बनवतो. तर इथे कास्ट आयन पण ऑप्शन दिलेला. तर हे आपण इंडक्शन मोटरची जी फ्रेम असते किंवा मोटरची जी फ्रेम असते ती आपण कास्ट आयनने बनवतो. देन नेक्स्ट क्वेश्चन होता युनिव्हर्सली विच टाईप ऑफ द पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम इज अडॉप्टेड इन मोस्ट ऑफ द प्लेसेस. सेम ॲज इट इज क्वेश्चन उचलला होता UPPCLच्या टेक्निशियनच्या एक्झाममधून जी 2021ला झाली होती. तर इथे लक्षपूर्वक बघा, त्यांनी पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम म्हटलेलं आहे.
ट्रान्समिशनमध्ये आपण 3 फेज 3 वायर सिस्टीम आहे ती यूज करतो. त्यामुळे ऑप्शन इथे कुठला येईल? 3 फेज अँड 3 वायर. ऑप्शन जो सेकंड आहे तिथे करेक्ट ऑप्शन होईल. जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन विचारलं तर तिथे आपण 3 फेज आणि 4 वायर आहे ते आपण यूज करतो. 3 फेज 4 वायर म्हणजे कुठले? तर 3 फेज म्हणजे आपले असतात आर वाय बी, आणि हे 4 वायर म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आर असणार, वाय असणार, बी असणार, प्लस ह्याच्यामध्ये असते आपली न्यूट्रल. तर न्यूट्रल प्रोव्हाइड केल्यामुळे आपल्याला टोटल इथून 2 वोल्टेजेस मिळतात. एक तर फेज वोल्टेजेस आणि दुसरं असतं लाईन वोल्टेज. दोन्ही वोल्टेज आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर हे डिस्ट्रीब्युशनला म्हणजे आपण जे आपल्या साईडला यूज करतो कन्झ्युमर एंडला, तिथे फेज वोल्टेजेस मिळणं आणि लाईन वोल्टेजेस मिळणं हा फायदे, ह्याच्यामुळे फायदे आहेत बरेच. पण ट्रान्समिशनमध्ये न्यूट्रलची तशी पण काही गरज नसते, कारण फेज वोल्टेज लाईन वोल्टेज आपण तिथे यूज नाही करत डायरेक्टली ॲज अ कन्झ्युमर म्हणून. ते आपण एका जनरेटिंग स्टेशनपासून ते लांब ट्रॅव्हल करून ट्रान्समिटिंग टॉवरपर्यंत किंवा सबस्टेशनपर्यंत येण्यासाठी तो जो काय पाथ असतो त्याच्यामध्ये आपण या 3 फेज 3 वायर आहे ते आपण यूज करतो, आणि ह्यालाच आपण ट्रान्समिशन असं म्हणतो. आणि ह्याच्यानंतर आपल्या घरापर्यंत जे येतं त्याला आपण म्हणतो टोटल जो पोर्शन असतो डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ट्रान्समिशनपासून आहे डिस्ट्रीब्युटिंग सबस्टेशनपासून ते आपल्या घरापर्यंत जे काही येतात त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन. तिकडे आपण 3 फेज 4 वायर आहे तो यूज करतो. तर ट्रान्समिशनच्या ऐवजी कदाचित तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पण मे बी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर गिवन डेटा होता पॉवर आणि करंटच्या व्हॅल्यू दिलेला आणि व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. तर पॉवर काय असते? व्होल्टेज गुणिले करंट ह्याचा साधा मल्टिप्लिकेशन असतो. तर त्यामुळे जर मला व्होल्टेज विचारलं तर V इज इक्वल टू येईल P/I. ओके. किंवा जर तुम्हाला आता हे आपण DC मध्ये कन्सिडर करू शकतो डायरेक्टली. जर तुम्हाला AC विचारलं किंवा ॲक्टिव्ह पॉवर विचारली तर P असतो आपला VI cos phi. याच्यामध्ये जो cos phi आहे तो असतो आपला पॉवर फॅक्टर, आणि जो फाय अँगल आहे तो मी ऑलरेडी मगाशी डिस्कस केलेला व्होल्टेज आणि करंटमध्ये किती अँगल असतो तो. तर इथे जर व्होल्टेज तुम्हाला विचारलं तर V इज इक्वल टू येईल P/I cos phi. ओके. हे AC सर्किटमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर गिवन डेटा काय आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. DCमध्ये जो cos phi आहे त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 1, कारण ते असतं रेझिस्टिव्ह सर्किट, आणि रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये जे काय व्होल्टेज आहे आणि करंट आहे ते सेमच लाईनमध्ये असतं, त्याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स नसतो. ओके. जाऊया पुढे. त्यानंतर एक केल्विन्स लॉवर क्वेश्चन विचारला गेला होता. डायरेक्टली हा बऱ्याच एक्झामला विचारला गेलेला आहे, स्पेशली ज्युनियर इंजिनियरच्या एक्झाम्सला. तर इकॉनॉमिक साईज ऑफ द कंडक्टर इज डिटरमाइंड बाय केल्विन्स लॉ. ह्याचं डायरेक्ट उत्तर आहे. ह्याच्या डिटेलमध्ये जायची काहीच गरज नाही, कारण आतापर्यंत डिटेलमध्ये ह्याच्या कधीच क्वेश्चन विचारले गेलेले नाही आहेत. तर हा सेम ॲज इट इज क्वेश्चन विचारला गेला होता DFCCILच्या ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या एक्झामला 2018. मी ते स्टेटमेंट पण दिलेलं आहे की ते काय स्टेट करतं. तुम्हाला हवं असेल तर वाचून घेऊ शकता. मेकॅनिकलच्या स्टुडंटला एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. इलेक्ट्रिकलला पण तशी तेवढं विचारलं जात नाही, पण तुम्हाला हवं तर एकदा बघून घेऊ शकता. त्यानंतर फेरांटी इफेक्टवर एक क्वेश्चन होता. फॉर अनलोडेड ट्रान्समिशन लाईन इफ द रिसिविंग एंड व्होल्टेज इज हायर दॅन द सेंडिंग एंड व्होल्टेज. म्हणजे सपोज इथे मी जनरेटरपासून एक व्होल्टेज जनरेट केला आणि तो लांबच्या एक एंडपर्यंत मी ट्रान्समिट केला, आणि इकडे मी त्याचा इथे व्होल्टेज किती आहे ते चेक केलं. सपोज ॲज अन एक्झाम्पल मी इथे 11 kV सेंड केले, एक्झाम्पल घेतो आहे, आणि इथे येईपर्यंत नॉर्मली काय म्हणतो या ट्रान्समिशन लाईनमध्ये वगैरे इथे काही ना काहीतरी लॉसेस होतील. तर ह्याची व्हॅल्यू मला 11 kVपेक्षा इथे कमीच मिळणार, करेक्ट, लॉजिकली, कारण लॉसेस झाल्यामुळे. पण सपोज मी इथे 11 kV पास केलं आहे आणि मला ह्या साईडला मिळताना ग्रेटर दॅन 11 kV मला मिळतं आहे. म्हणजे सपोज एक्झाम्पल ॲज अन 13 kV सपोज जर मला इथे मिळतं आहे, तर लॉसेस होऊन व्होल्टेज माझं कसं वाढू शकतं, हे कसं वाढू शकतं त्याच्यासाठी फेरांटी इफेक्ट आपण त्याला म्हणतो. तर हे आपल्याला मिळतं फेरांटी इफेक्टमुळे. तिथे कॅपॅसिटिव्ह इफेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. तर कॅपॅसिटिव्ह इफेक्टमुळे आपल्याला सेंडिंग एंडचं व्होल्टेज आहे ते कमी असतं आणि रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे ते आपल्याला जास्त मिळतं. रिसिविंग एंड व्होल्टेज इज हायर दॅन द सेंडिंग एंड व्होल्टेज, म्हणजे रिसिविंग एंड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन द सेंडिंग एंड व्होल्टेज. हे आणि फक्त पॉसिबल होतं तर फेरांटी इफेक्टमुळे. ठीक आहे. हा पण क्वेश्चन ऑलरेडी विचारला गेला होता. त्यानंतर इलेक्ट्रोलिसिसच्या लॉवर
क्वेश्चन विचारलं गेलं तर असं मला कळलं. एक्झॅक्टली काय होता क्वेश्चन मला माहीत नाही, पण इलेक्ट्रोलिसिस लॉ, फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस मी ते मेन्शन केलेलं आहे. काय म्हणतो त्याच्यामध्ये, द फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस स्टेट्स दॅट द मास ऑफ अ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट एनी इलेक्ट्रोड. ही डायग्राम तर आपण बघितली असेल, शाळेमध्ये सुद्धा बघितली होती, बऱ्याचदा सायन्सच्या आपल्या पुस्तकामध्ये होती. हे 2 इलेक्ट्रोड आहे, तर ह्याच्यामध्ये आपण एक DC सप्लाय प्रोव्हाइड केलं असतो आणि एक इलेक्ट्रोलाइट म्हणजे एक आपण इथे सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं असतं. जो एक इलेक्ट्रोड असतो त्याला आपण म्हणतो कॅथोड आणि दुसऱ्याला आपण म्हणतो एनोड. ओके, आणि कॅटायन्स एनायन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील. त्यानंतर मास ऑफ अ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट एनी इलेक्ट्रोड. मास ऑफ अ सबस्टन्स म्हणजे ह्याच्या आसपास जो काय मास जो काय डिपॉझिट होतो, म्हणजे ह्याच्यावर चढतो जो काय लेअर आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ चार्ज पास. किती चार्ज आपण पास केलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ह्याच्यावर किती मास म्हणजे जे काय आहे ते चढू शकतो. ओके, तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा टाईपचा बेबी क्वेश्चन असेल, मला एक्झॅक्टली कळलं नाही कुठल्या टाईपचा क्वेश्चन होता, पण इलेक्ट्रोलिसिस लॉवर विचारला होता, जो युजली आपल्या इलेक्ट्रिकलच्या एक्झामला नाही विचारला सर. नेक्स्ट क्वेश्चन होता, एन एमिटर कॅन बी कन्वर्टेड इंटू वोल्ट मीटर बाय कनेक्टेड. सपोज तुम्हाला एक ॲमिटर दिलेला आहे आणि तुम्हाला त्याला वोल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर तुम्ही त्याला काय करा. बेसिकली नेहमी एक लक्षात घ्या, वोल्ट मीटर म्हणजे काय, तो मेजर करणार व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं, ओम्स लॉच्या अकॉर्डिंग I गुणिले R. ओके, तर करंट जर मी सपोज कॉन्स्टंट अज्यूम केला तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू जेवढी माझी जास्त तेवढा माझा व्होल्टेज येतो जास्त असणार, नेहमी लक्षात ठेवा. तर त्यामुळे जर मला व्होल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल एका ॲमिटरला, तर मी हाय रेझिस्टन्सची व्हॅल्यू त्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट करीन. ओके, एक हाय रेझिस्टन्सची व्हॅल्यू त्याच्या सिरीजमध्ये कनेक्ट करीन, त्यामुळे टोटल त्याला मी ॲज अ वोल्ट मीटरसारखं बिहेव करतो असं मी त्याला म्हणू शकतो. सो हाय रेझिस्टन्स इन सिरीज ऑप्शन सी आहे, तो इथे करेक्ट उत्तर होईल. सिमिलरली ॲमिटर जर तुम्हाला विचारलं तर ॲमिटरच्या नेहमी लक्षात ठेवा, जर ॲमिटर दिला असेल तर त्याच्या पॅरललमध्ये जर रेंज एक्सटेन्शनचा जो क्वेश्चन असेल, जो नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारला गेला होता, तर R आहे ती लोएस्ट व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो आणि ही जी आहे ती आपण हाय व्हॅल्यू कन्सिडर करतो. जर सिरीजमध्ये कनेक्टेड असेल तर नेहमी हाय, आणि जर पॅरललमध्ये कनेक्टेड असेल तर त्याला आपण लो व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स येतो कनेक्ट करतो. जो नेक्स्ट क्वेश्चन सेम होता, हाऊ विल यू एक्सटेंड द रेंज ऑफ अ मेजरमेंट इन केस ऑफ अ ॲमिटर अँड व्होल्ट मीटर. दोघांची जर मला रेंज एक्सटेंड करायची आहे तर काय करू शकतो, तर ॲमिटरचा असेल तर त्याच्या शंटमध्ये, शंट म्हणजेच पॅरललमध्ये आपण एक रेझिस्टन्स लावू शकतो लो व्हॅल्यूचा, आणि व्होल्ट मीटरच्या सिरीजमध्ये आपण हाय व्हॅल्यूचा रेझिस्टन्स येथे लावू शकतो. ऑप्शन चेक केलेत, चेक करून घ्या एकदा. चौथा ऑप्शन आहे तो इथे करेक्ट होईल. शंट अ रेझिस्टन्स अक्रॉस अ ॲमिटर. अक्रॉस म्हणजे अगेन त्याच्या पॅरललमध्ये, अँड हाय नॉन इंडक्टिव्ह रेझिस्टन्स. इंडक्टिव्ह रेझिस्टन्स नको, याच्यामध्ये एलचा जो पोर्शन आहे तो सगळ्यात कमीत कमी असला पाहिजे. लोएस्ट नॉन इंडक्टिव्ह म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबलच, नथिंगच पाहिजे इन सिरीज विथ द व्होल्ट मीटर. तर ऑप्शन जो 4 आहे तो इथे करेक्ट ऑप्शन होईल. हा PGCLच्या एक्झामला विचारला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन होता, शेअरिंग ब्रिज कशासाठी आपण यूज करतो. कॅपॅसिटन्स पॉवर फॅक्टर मेजर करायला, क्यू ऑफ द कॉईल मेजर करायला, किंवा इंडक्टन्स अँड इट्स क्यू व्हॅल्यू आणि व्हेरी स्मॉल रेझिस्टन्स. हा पण RSMSSB JEEच्या एक्झामला विचारला गेला होता. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी ब्रिजेस आहेत ते माहिती पाहिजेत. कुठले कुठले टाईपचे ब्रिजेस असतात, DC ब्रिजेस आहेत, AC ब्रिजेस आहेत. तिथे मी टेबल तुम्हाला चार्ट वगैरे प्रोव्हाइड केले, आपण डिस्कस करू शकत नाही इन डिटेलमध्ये, पण इथे तुम्ही बघून घ्या. तर आपला विचारला गेला होता क्वेश्चन शेअरिंग ब्रिजचा, करेक्ट. तो जो शेअरिंग ब्रिज आहे तो मोस्टली आपण कॅपॅसिटन्ससाठी आपण यूज करतो. इट इज यूज टू मेजर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, डायलेक्ट्रिक लॉस अँड अ पॉवर फॅक्टर ऑफ द कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटन्ससाठी नेहमी यूज करू, लक्षात ठेवा. हे जे 2 ब्रिजेस आहेत, डिसाउटीज ब्रिज आणि शेअरिंग ब्रिज. तर डिसाउटीजमध्ये सुद्धा S आहे, शेअरिंगमध्ये सुद्धा S आहे. तर हे 2च ब्रिजमध्ये तुम्हाला नावामध्ये S दिसेल. तर हे दोघंच्या दोघं आपण कॅपॅसिटन्स मेजर करण्यासाठी यूज करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता ऑप्शनमध्ये त्यांनी काय दिलं आहे, कॅपॅसिटन्स आणि इट्स पॉवर फॅक्टर. एकच ऑप्शन आहे कॅपॅसिटन्सचा, तर ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर होऊन जाईल. त्यानंतर क्वेश्चन चॉपर रिलेटेड क्वेश्चन होता की चॉपरचं काम काय आहे किंवा फंक्शन काय आहे. सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो की चॉपर एक कुठल्या टाईपचा कन्व्हर्टर आहे, AC टू DC, DC टू DC, AC टू AC और DC टू AC. तर जो चॉपर आहे त्याच्यामध्ये आपण सप्लायला एक DC सोर्स प्रोव्हाइड करतो आणि त्याच्या आउटपुटला पण सुद्धा आपल्याला
एक DC व्होल्टेजच मिळतं. त्यामुळे जो चॉपर आहे तो एक DC टू DC कन्व्हर्टर आहे. AC टू AC कन्व्हर्टर असतो आपला सायक्लो कन्व्हर्टर किंवा AC व्होल्टेज रेग्युलेटर पण ज्याला आपण म्हणू शकतो. AC टू DC आहे त्याला शब्द आहे एक्झॅक्टली रेक्टिफायर म्हणतो आपण. आणि जो DC टू AC आहे त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर, जो आपल्या घरातसुद्धा असतो. बॅटरीपासून आपण AC जनरेट करू शकतो. RRB ALPच्या एक्झामला विचारला गेला होता CBT 2ला 2019ला. तर चॉपरमध्ये काय असतं बेसिकली फंक्शन सांगतो. एक स्विच असतो. स्विच जेवढा वेळ मी ऑन ठेवेल तेवढा वेळ माझा जो सप्लाय आहे तो पास होईल. इथे लॉजिकली आहे कारण करंट डायरेक्टली असं हवेतून तर जंप नाही करू शकत. तुम्हाला सर्किट क्लोज पाहिजे. बटन आपण कुठलंही क्लोज करतो तेव्हाच लाईट वगैरे ग्लो होतो किंवा फॅन स्टार्ट होतो ना, कारण तेव्हाच करंट आहे तो फ्लो होऊ शकतो. तर जेवढा वेळ हा स्विच बंद असेल माझा तेवढा सप्लाय माझा आउटपुटकडे जाईल आणि तेवढा वेळ मला आउटपुट मिळेल. जर मी सप्लाय बंद केला इथे किंवा स्विच ओपन केला तर आउटपुट मला मिळणार नाही. तर हे आपण किती वेळा ऑन करतो आहे आणि किती वेळ ऑफ ठेवतो आहे ह्याच्यावरून मला डिपेंड करतं की आउटपुटला मला किती व्होल्टेज मिळू शकतं. ओके, बघूया पुढे. विच इज द सिमेट्रिकल टाईप ऑफ द फॉल्ट. तर टाईप ऑफ द फॉल्टचे कुठले कुठले टाईप आहेत ते बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा असतो LG म्हणजे सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. दुसरा असतो डबल L फॉल्ट म्हणजे लाईन टू लाईन फॉल्ट. तिसरा असतो डबल LG फॉल्ट म्हणजे लाईन आणि ग्राउंड फॉल्ट असतो. चौथा असतो आपला ट्रिपल L फॉल्ट आणि पाचवा असतो आपला ट्रिपल LG फॉल्ट. आता हे L आणि G म्हणजे काय आहे. सपोज आपल्याकडे 3 फेजेस असतात RYB, करेक्ट. जर हा कनेक्ट झाला डायरेक्टली अर्थला तर त्याला आपण म्हणतो LG फॉल्ट किंवा YE किंवा BE असं असेल तर. LL म्हणजे जर हे दोघं कनेक्ट झाले R आणि Y फेजेस, 3 फेजेस असतात आपले. सपोज हे असे 3 फेजेस असतात. जर सपोज हे 2 फेजेस एकमेकांना टच झाले तर त्याला आपण म्हणतो लाईन टू लाईन फॉल्ट. सपोज हा जाऊन इथे ग्राउंडला कनेक्ट झाला तर त्याला आपण म्हणतो LG फॉल्ट. ओके, सिमिलरली डबल LG म्हणजे हे दोघं जण जाऊन पुढे जर इथे ग्राउंडला त्यांनी कनेक्ट केलं तर ह्याला आपण म्हणतो डबल LG फॉल्ट. आणि हे ट्रिपल L म्हणजे ज्याच्यामध्ये 3ही फेजेस आहेत ते एकमेकांना शॉर्ट करतात, कनेक्ट होतात किंवा 3ही फेज शॉर्ट होऊन डायरेक्टली ग्राउंडला कनेक्ट होतात. तर हे जे आहेत ट्रिपल L आणि ट्रिपल LG फॉल्ट ह्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल फॉल्ट. सिमेट्रिकल का म्हणतो कारण ह्याच्यामध्ये 3ही फेज इन्व्हॉल्व झालेले असतात आणि ज्याच्यामध्ये फक्त 1 किंवा 2 फेज इन्व्हॉल्व झालेले असतात त्याला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल फॉल्ट. तर त्यामुळे या ऑप्शनपैकी जर तुम्ही चेक केलं सिमेट्रिकल विचारलं आहे तर लाईन टू ग्राउंड म्हणजे ट्रिपल LG फॉल्ट इथे करेक्ट उत्तर होऊन जाईल. आउट ऑफ द 2 जनरेटर्स वन इज हॅव्हिंग वेव अँड अनदर इज हॅव्हिंग लॅप वाइंडिंग, देन विच जनरेटर विल जनरेट मोर EMF. ओके, कुठला जनरेटर आहे तो जास्त EMF आहे तो जनरेट करेल. तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. E इज इक्वल टू असतो 5PN/60 × Z डिवायडेड बाय A. ओके, प्रत्येकाचं नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती पाहिजे काय काय आहे ते. तर जे इम्पॉर्टंट आहे ते मी लिहितो. P असतात नंबर ऑफ पोल्स, ठीक आहे, सगळंच लिहून काढतो. N आहेत तो आपला आहे स्पीड. Z आहेत ते आहे टोटल कंडक्टर्स. A आहे नंबर ऑफ पॅरलल पाथ्स आणि जो फाय आहे तो आहे फ्लक्स. ओके, तर ह्याच्यापैकी आपल्याला विचारलं आहे वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग असेल तर काय फरक पडतो. ओके, तो वेव्ह वाइंडिंगसाठी जे पॅरलल पाथ्स असतात ते व्हॅल्यू नेहमी फिक्स असते. जी Aची व्हॅल्यू असते नंबर ऑफ पॅरलल पाथ ही नेहमी फिक्स असते. आणि जी लॅप वाइंडिंग असते त्याच्यामध्ये A जे असतात पॅरलल पाथ ते इक्वल टू असतात नंबर ऑफ पोल्स एवढे. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करूया डायरेक्टली हे बाकीचे सगळे जे कॉन्स्टंट बाकीच्या गोष्टी आहेत त्याला आपण कॉन्स्टंट कन्सिडर करूया आणि आपण P आणि फक्त Aच्या टर्म्समध्येच आपण ह्याला लिहून ठेवूया म्हणजे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द P डिवायडेड बाय A. करेक्ट. तर एक्झाम्पलसाठी आपण Pची व्हॅल्यू आहे ती आपण 4 कन्सिडर करूया म्हणजे टोटल 4 पोल आहेत ते कन्सिडर करूया. तर फर्स्ट केसमध्ये जेव्हा वेव्ह वाइंडिंग असेल तर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द Pची व्हॅल्यू आहे 4. ओके, तर इथे लिहितो मी 4 आणि भागिले 2. Aची व्हॅल्यू आहे ही 2 म्हणजे E आपण 2 टाइम्स ऑफ समथिंग एक
एक्स व्हॅल्यू कन्सिडर करूया. ओके, इथे एक्स काहीतरी व्हॅल्यू कन्सिडर करूया, म्हणजे बाकीचे जे काय आहेत ते इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 2x. आणि दुसरं आपण म्हणूया ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल पी डिवायडेड बाय ए, म्हणजे इथे 4 आहे आणि इथे पण येईल 4. सो ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्स. तर तुम्ही ते बघितलं, ई आहे इथे 2x बनतो आहे आणि जो इथे ई आहे तो फक्त एक्स बनतो आहे. म्हणजे वेव्ह वाइंडिंगच्या केसमध्ये जो माझा EMF जनरेटेड आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर टू द लॅप वाइंडिंग. ओके, तो उत्तर आपल्याला मिळेल कशामध्ये जास्त असतं, तर वेव्ह वाइंडिंगमध्ये माझा EMF आहे तो मला जास्त आहे ते मिळू शकतो. ओके, तर सिमिलर टाईपचं एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला देतो आहे ह्याच्यामध्ये. हा एक्झामला नव्हता विचारला, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की लॅप वाइंडिंग आहे ती कशासाठी जास्त सुटेबल आहे. नेहमी मी हे लक्षात ठेवतो, असे 6 रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. लॅप आहे ना, तर असे 6 रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो, 1 2 3 4. कारण हा बऱ्याचदा असा क्वेश्चन आहे तो विचारला गेला होता, त्यामुळे हीच डायग्राम माझ्या बऱ्याचदा लक्षात राहते. 6 रेजिस्टन्स आहेत ते मी लॅप म्हणजे कशी असते, कारची रेसिंग असते, म्हणजे एक झाल्यानंतर इथे दुसरी, मग परत तिसरी, मग परत चौथी, 5वी 6वी असे लॅप्स मारतो ना आपण, त्याला राऊंड मारतो ते. तर त्यामुळे असे लक्षात ठेवू शकतो ही लॅप वाइंडिंग आहे. आणि जी वेव्ह वाइंडिंग आहे ना त्याच्यामध्ये जे पॅरलल पाथ्स आहेत ना ते नेहमी आपले 2च राहतात, बरोबर. तर त्यामुळे जे 6 रेजिस्टन्स आहेत त्याला मी असे 3 आणि 3 असे नेहमी ड्रॉ करतो. ओके, आणि ही आपली बनते वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंगचं तुम्ही कनेक्शन बघितलं तर असं दिसेल, हे वेव्ह वाइंडिंगचं आणि हे असतं लॅप वाइंडिंगचं. जर तुम्ही ते बघितलं, ह्याच्यामध्ये करंट फ्लो होतो आहे, ह्याच्यामध्ये पण एक करंट फ्लो होतो आहे, ह्याच्यामध्ये पण एक करंट फ्लो होतो आहे, तर टोटल जर करंट तुम्ही बघितलं तर तिथे होईल 6 टाइम्स ऑफ द आय. कारण हा प्रत्येक ह्याच्यामध्ये आय फ्लो होतो आहे, कारण सेम रेजिस्टन्स असतात आपण कन्सिडर केलं तर. आणि जर व्होल्टेज कन्सिडर केलं ह्याच्या अक्रॉस तिथे होईल हा व्ही. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामधून जर करंट फ्लो होतो आहे तर हा एक आय आहे आणि ह्याच्यामधून पण करंट हा आहे आय, कारण सिरीजमध्ये सेम करंट असतो. तर इथून जो करंट होतो तो होतो 2I. आणि इथे जर तुम्ही व्होल्टेज बघितलं तर ह्याच्या अक्रॉस व्ही, ह्याच्या अक्रॉस व्ही, ह्याच्या अक्रॉस व्ही, म्हणजे टोटल जर तुम्ही व्होल्टेज बघितलं तर होतो इथे 3V. ओके, आणि जर प्रोडक्ट केला दोघांचा तर किती होईल, 3 मल्टिप्लाय बाय 2, 3V इंटू 2I, म्हणजे 3 इंटू 2 6 होतो. आणि इकडे पण जर तुम्ही केला ह्या दोघांचा प्रोडक्ट तर 3 इंटू 2 6 होतो. तर त्यामुळे बाकी आपण काही चेंजेस केले नाही आहे. एक तर लॅपमध्ये सुद्धा करू शकतो किंवा वेव्हमध्ये सुद्धा करू शकतो. तर आपल्याला लॅपमध्ये विचारलं त्यांनी, लॅप कशासाठी यूज होते. लॅप म्हणजे ही वाइंडिंग, तिकडे तुम्ही बघू शकता करंट इथे जास्त आहे ॲज कम्पेअर टू द व्होल्टेज, आणि वेव्हमध्ये इथे व्होल्टेज जास्त आहे आणि करंट इथे कमी दिसतो आहे आपल्याला. तर त्यामुळे जर लॅप वाइंडिंग आहे ती हाय करंट आणि लो व्होल्टेज मशीनसाठी आपण यूज करतो. जी लॅप वाइंडिंग आहे इट इज फॉर हाय करंट अँड लो व्होल्टेजेस. आणि जर वेव्ह विचारलं तर ती असते हाय व्होल्टेजेस आणि लो करंटसाठी आपण त्याला यूज करू शकतो. नेक्स्ट एक किर्चॉफ्स व्होल्टेज लॉवर क्वेश्चन होता रिलेटेड. एक्झॅक्टली काय होतं ते समजलं नाही मला, म्हणजे त्यांनी नेटवर्क दिलं होतं की बाबा डायरेक्टली थिअरॉटिकल क्वेश्चन होता. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बेसिकली काय असतो, द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑल द व्होल्टेज ड्रॉप अँड EMF इन एव्हरी क्लोज लूप ऑफ अ नेटवर्क इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे एक तुम्हाला लूप दिला, लूप म्हणजे एक असा क्लोज पाथ बनवून दिला, तर EMF आणि ह्याच्या अक्रॉस जे काय व्होल्टेज ड्रॉप आहे त्या सगळ्यांची ॲडिशन जर तुम्ही केली तर ती इक्वल टू होते 0. म्हणजे इथून जर मी चालू केलं तर हा येतो सगळ्यात पहिल्यांदा मायनस बॅटरीचं टर्मिनल, त्यानंतर इथे गेलो तर इथे येईल प्लस V1, पुढे गेलो तर येईल इथे प्लस V2. तर मायनस V प्लस V1 प्लस V2 इज इक्वल टू 0. किंवा असं पण मी म्हणू शकतो V इज इक्वल टू V1 प्लस V2. म्हणजे हा जो काय व्होल्टेज देतो आहे तो थोडा ह्याला जाईल आणि थोडा ह्याला जाईल, बाकी कुठेही जाणार नाही. म्हणजे सपोज हा जर 10 व्होल्ट असेल तर ह्या दोघांची जी ॲडिशन आहे ती नेहमी 10 व्होल्टच मला मिळाली पाहिजे. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इज रिलेटेड टू जंक्शन EMF करंट नाही, बॅटरी EMF अँड IR ड्रॉप्स. IR ड्रॉप्स म्हणजे व्होल्टेजचाच ड्रॉप, V इज इक्वल टू IR असं असतं ना, म्हणजे व्होल्टेज ड्रॉपच इज नथिंग बट IR ड्रॉप. तर हे दोन इथे करेक्ट उत्तर येऊ शकतो. ते एक बेसिक किर्चॉफ्स लॉवर एक क्वेश्चन विचारला गेला होता. त्यानंतर होता की व्हाय वी ऑब्झर्व द वॉटर हॅमरिंग इन हायड्रो पॉवर प्लांट. तर शॉर्टमध्ये सांगायचं तुम्हाला सांगितलं तर सपोज इथे रिझर्वायर आहे आणि इथून मला वॉटर पास करायचं आहे इकडे, करेक्ट. तर पाण्याचा जो फोर्स आहे तो प्रचंड असतो आणि त्याला आपण जर सडनली इथे स्टॉप केला कंट्रोल वॉलच्या हेल्पने किंवा कुठलाही सडनली जर आपण स्टॉप केला, त्याच्यात खूप प्रेशरमुळे जे पाणी येतं आहे त्याच्यामुळे इथे जोरात प्रेशरमुळे ते धडका बसू शकतो. तर त्यामुळे मे बी पॉवर प्लांट आहे तो डॅमेज होऊ शकतो. तर तो जो काय हॅमरिंग इफेक्ट म्हणजे जो काय इथे प्रेशर इथे फील होतं त्याला आपण म्हणतो हॅमरिंग इफेक्ट. तेच इथे लिहिलेलं आहे.
वेन वॉटर फ्लोईंग इन लॉंग पाईप इज सडनली ब्रॉट टू रेस्ट बाय क्लोजिंग द वॉल ऑर बाय एनी अदर सिमिलर कॉज. म्हणजे आपण त्याचं पाणी वाहतं लॉंग पाईपमधून, त्याला आपण अचानक थांबवलं तर तिथे प्रेशर येते जनरेट होतं आणि त्यालाच आपण म्हणतो हॅमर ऑर हॅमर ब्लो, वॉटर हॅमर किंवा हॅमर ब्लो. आणि हे आपल्याला कुठे दिसतं तर पेनस्टॉकमध्ये दिसून येतं. पेनस्टॉक म्हणजे हा जो पाईप आहे तो. तर आता हे मला अवॉइड करायचं आहे, कमी करायचं आहे, तर सर्ज टँकच्या हेल्पने आपण ते अवॉइड करू शकतो. जे काय एक्सेस प्रेशर आहे तर हे सर्ज टँक आहे तो त्याला रिड्यूस येते करू शकतो. तर त्यामुळे ॲडिशनल एक क्वेश्चन मी इथे दिला आहे की हायड्रो पॉवर प्लांट डॅश रिड्यूसेस द वॉटर हॅमर इफेक्ट इन पेनस्टॉक. काय आहे, कशामुळे होऊ शकतं तर सर्ज टँकमुळे तो जो काय वॉटर हॅमर इफेक्ट आहे तो आपण रिड्यूस येते करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ अ रबर व्हेरीज बिटवीन. तर हा एक मेकॅनिकलचा ESEला क्वेश्चन विचारला गेला होता, पण इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा आपण याला कन्सिडर करू शकतो. तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट रबरची किती असू शकते असं त्यांनी क्वेश्चन विचारला होता. ओके, तर डायलेक्ट्रिक इज अ मटेरियल. काय असं डायलेक्ट्रिक सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया. इट इज अ मटेरियल दॅट हॅज अ पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी इझिली पास होत नाही, पण त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी असते इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करून ठेवण्याची, टू रिटेन ऑर स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज इन इट. जर तुम्हाला माहिती असेल कॅपॅसिटर असतो आपला, तर त्याच्यामध्ये आपण दोन प्लेटच्या मध्ये एक मटेरियल ठेवलेलं असतं, त्याला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक मटेरियल. करेक्ट. तर हे जे दोन प्लेटमध्ये जे डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं त्याच्यामुळे तो इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, पण डायरेक्टली ह्याच्यातून पास होऊ शकत नाही तो. ह्याचा जो रेशो असतो द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ अ गिवन मटेरियल इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ द परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल एप्सिलॉन टू ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी किंवा परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. म्हणजे एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट ह्याचा जो रेशो असतो त्याला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो रबरचा असतो तो 2 ते 4 मध्ये असतो, नायलॉनचा असतो तो 3.4 टू 22.4. एअरचा आपण नेहमी 1च कन्सिडर करतो कारण फ्री स्पेस ऑफ द एअर आहे ना. तर हा पण एप्सिलॉन नॉट पण तोच असणार आणि एप्सिलॉन नॉट पण इथे सेमच असणार, त्यामुळे एअरचा नेहमी 1 असतो. बॅकलेट आणि ग्लासचा आपण इथे मेन्शन केलेला आहे. तर रबरचा जर म्हणालो तर 2 ते 4च्या आसपास आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जर 4 कन्सिडर केला तर इथे आपण आपल्याला ऑलमोस्ट त्याची रेंज येते दिसून येते. जाऊया पुढे. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज अलॉय. कॉपर एक अलॉय आहे का नाही, कॉपर एक डायरेक्टली मेटल आहे. त्यानंतर स्टेनलेस स्टील आपण म्हणू शकतो, स्टेनलेस स्टील आहे ते 2 मेटलचं मिक्सचर केलेलं किंवा अलॉय आहे आपण त्याला म्हणू शकतो. आयर्न अँड ॲल्युमिनियमसुद्धा डायरेक्टली आपल्याला मेटल्स आहे ते ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये मिळतात. तर नेक्स्ट क्वेश्चन लेझर रिलेटेड होता की लेझर विच प्रिन्सिपलवर वर्क करतं, कुठल्या प्रिन्सिपलवर लेझर आहे ते वर्क करतं. तर इथे मी इन्फॉर्मेशन वगैरे पण दिली आहे, तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन वेल्डिंगवर एक होता की नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रॉड कुठल्या वेल्डिंग प्रोसेसमध्ये आपण यूज करतो. गॅस मेटल आर्क वेल्डिंग, सबमर्ज आर्क वेल्डिंग, गॅस टंक्शन आर्क वेल्डिंग की फ्लक्स कोटेड आर्क वेल्डिंग. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर काय असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा. नेक्स्ट अजून एक क्वेश्चन होता सिंक्रोनस मोटरवर एक क्वेश्चन होता. एक्झॅक्टली काय आहे ते समजलं आपण. सिंक्रोनस मोटर रिलेटेड क्वेश्चन होता. त्यानंतर ओम्स रिलेटेड एक क्वेश्चन होता. अजून एक क्वेश्चन होता की लाईव्ह पोर्शन ऑफ द इलेक्ट्रिकल सिस्टीम इज ॲक्सिडेंटली कनेक्टेड टू अर्थ इज कॉल्ड. ऑप्शन्स माहीत नाही पण आपण त्याला अर्थ फॉल्ट म्हणू शकतो. अर्थला कनेक्टेड झाला आहे तर आपण त्याला अर्थ फॉल्ट येते म्हणू शकतो. आणि कंडक्शन ऑफ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस असं होतं. म्हणजे सेमी कंडक्टर रिलेटेड बेसिकली क्वेश्चन आहे तो विचारला गेला होता. ओके, ते इलेक्ट्रिकलचे एवढे क्वेश्चन होते. जाऊया आपण मेकॅनिकलच्या क्वेश्चन्सकडे. तर मेकॅनिकल बाबतीत मला जास्त एक्सप्लेन करता येणार नाही, त्यामुळे जे जे काय होतं तेवढं मी फक्त तुम्हाला ते वाचून देऊ शकतो. तर मेकॅनिकल बॉयलर रिलेटेड एक क्वेश्चन होता. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवर क्वेश्चन होता. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हार्डनेसच्या डेफिनेशनवर एक क्वेश्चन होता. त्यानंतर रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये कुठली लिंक फिक्स असते असा क्वेश्चन होता. हे मला जे क्वेश्चन ॲज इट इज स्टुडंटने सांगितलेत त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्यानंतर इथे इंडिकेटेड पॉवरचं कॅल्क्युलेशनवर होता, IP कॅल्क्युलेशन रिलेटेड. तुम्हाला इथे ब्रेक पॉवर दिली होती आणि इफिशियन्सी तुम्हाला इथे मेन्शन केली होती. कशी फाइंड आउट करू शकतो तुम्ही, तर इथे फॉर्म्युला दिलेला आहे. मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर डिवायडेड बाय इंडिकेटेड पॉवर. त्यानंतर कार्नट सायकलवर एक क्वेश्चन विचारला गेला होता, COPवर कॅल्क्युलेशनवर त्याच्या. त्यानंतर फोर्सचं युनिट एक विचारलं गेलं होतं. आयडेंटिफाय करायचा होता बीम कुठल्या टाईपचा होता. जर एक साईड त्याला हिंज केला असेल आणि त्याची दुसरी साईड आहे जर ती फ्री असेल तर त्याला कुठल्या टाईपचा बीम म्हणतात. त्यानंतर रमन इफेक्टवर एक क्वेश्चन होता. नॉन डिफ्युजेबल इलेक्ट्रोमेकॅनिकल रिॲक्शनवर एक क्वेश्चन विचारला गेला होता. लॅमिनार फ्लो काय असतो और त्या रिलेटेड क्वेश्चन होता. विस्कोसिटीवर एक क्वेश्चन विचारला गेला होता.
रबरची इलॅस्टिसिटी रिलेटेड एक क्वेश्चन होता. आयसोथर्मल प्रोसेस रिलेटेड एक क्वेश्चन होता. हे मेकॅनिकलचे क्वेश्चन आहे. जर तुम्ही पेपर दिला असेल, तुम्हाला जर एक्झॅक्टली क्वेश्चन्स माहिती असतील तर कमेंट्स करून सांगा, किंवा ह्याच्या रिलेटेडचं काही उत्तरं पण असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. त्यानंतर कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस रिलेटेड एक क्वेश्चन विचारला गेला होता. नेक्स्ट क्वेश्चन होता, द पॉईंट थ्रू विच होल वेट ऑफ द बॉडी ॲक्ट्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स पोझिशन इज नोन ॲज. ओके, ह्याचं पण उत्तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर मेकॅनिकलचे स्टुडंट बघत असतील तर. त्यानंतर टॉर्क अँड शाफ्ट रिलेटेड एक क्वेश्चन होता. गिअर प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चन होता आणि टर्बाईन रिलेटेडसुद्धा एक क्वेश्चन होतं. तर जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन लक्षात होते ॲटलिस्ट आपण टॉपिक तरी डिस्कस केलेत मेकॅनिकलचे जे काय आहे ते. इलेक्ट्रिकलचे बऱ्यापैकी आपण क्वेश्चन आहे ते डिस्कस केलेलं आहे. तर BMC JEEसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल किंवा MIDCसाठी सुद्धा प्रिपेअर करत असाल AEच्या एक्झामसाठी, तर हे तुम्हाला प्लेलिस्ट आपण ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. तर नक्की बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. तर इलेक्ट्रिकलच्या मुलांना तर समजेलच, पण मेकॅनिकलचे मुलंसुद्धा इझिली समजू शकतील आणि मुलांचा चांगला फीडबॅक ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर क्वेश्चन वगैरे असतील खाली कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.